2 3 स्टार्ट. हां, कितवा क्वेश्चन आहे? 14 झालेत आपले, है ना? बिटवीन डे, आफ्टर डे आणि बिफोर डे. चला क्वेश्चन नंबर 15 वाचा. म्हणजे काय? म्हणजे काय? व्हॉट इज दॅट वाइप्स इट्स फेस, त्याचं तोंड, विथ 2 हँड्स ऑल डे. दोन हात. कुणाचं असं तोंड आहे की त्याचं 2 हात जे आहेत ते वाइप्स इट्स फेस विथ 2 हँड्स ऑल डे. 2 हँड्स ह्याच्यावरून उत्तर ओळखा. 2 हँड्स कुणाला आहेत? माझ्या तोंडावर 2 हात आहेत. हां, आता पर्याय वाचा. वायपर म्हणजे काय माहिती का? वायपर, WIPR, वायपर. ते नाही का उभा राहून फरशी पुसत बघा, अशी अशी अशी, त्याला काय म्हणतात? फरशी पुसायचं ते वस्तू असते बघा, हातात दांडा आणि त्याला खाली हे असतं, त्याला वायपर म्हणायचं. हां, पुढं. बरोबर ना? क्लॉक जे असतं का नाही आपलं, त्याच्यामध्ये बघा एक मोठा काटा असा एक असतो ना, असा एक असतो. तो सारखा असा 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 खालून वर, वरून खाली गोल फिरत असतो. आणि ते त्याचा चेहराच आहे ना, तो क्लॉकचा फेसच आहे ना, बरोबर ना? मग फेस हा शब्द कळला पाहिजे. काय म्हणले? व्हॉट इज इट दॅट वाइप्स इट फेस, इट्स फेस म्हणजे ते त्याचं तोंड पण आहे. आणि विथ 2 हँड्स ऑल डे, दिवसभर 2 हात त्याचे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे होत राहतात. सांगा मग. किती जणांना समजलं? राहील लक्षात? हां, पुढे. क्वेश्चन नंबर 16. हां Which one is the right message? हां Many happy returns of the day. हां Let's go for birthday party. हां Health is wealth. Cut green and save earth. Health is wealth. Option number 3. सांगा कुठला राईट मेसेज आहे? राईट, RIGHT, राईट म्हणजे बरोबर. हां, आता इथं राईट म्हणजे उजवा नाही अर्थ घ्यायचा. राईट म्हणजे योग्य, बरोबर. मेसेज कुठला ते निवडा. हां, Health is wealth. हाँ. Question number 3. सगळे पर्याय तुम्ही कुणीच वाचा नाही, डायरेक्ट उत्तर सांगताय मला. आपल्याला 4ही पर्यायांचा अभ्यास करायचा आहे. हां, बरोबर. मग आपल्याला इथं शुभेच्छा नाही द्यायच्या. शुभेच्छा देण्यासाठी काय तिथं आपण लिहिलंय, शुभेच्छा देण्यासाठी काय वापरतात ते लिहिले आपण. पण इथं आपल्याला विचारला मेसेज, संदेश. काय विचारलाय? संदेश किंवा मोटो म्हणजे पण घोषणा किंवा सुविचार किंवा चांगला संदेश. मोटोज किंवा मेसेज. तिथं जरा मेसेज लिहिते एक शब्द मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मग चांगला मेसेज कुठला याच्यातला? आरोग्य हीच संपत्ती आहे. हेल्थ म्हणजे आपली शरीर संपत्ती, म्हणजे शरीराचं सगळं खुशाली. आणि वेल्थ म्हणजे संपत्ती. आणि हेल्थ म्हणजे चांगलं आरोग्य. हेल्थ आपण म्हणतो ना, तुझी हेल्थ कशी आहे, म्हणजे तू कसा आहेस, बरा आहेस का, आजारी आहेस का, असं. आणि वेल्थ म्हणजे आपली संपत्ती, म्हणजे घर, प्रॉपर्टी, पैसा, अडका, ती संपत्ती. पण ह्या सुविचारामध्ये काय सांगितले? काय तुमची संपत्ती? आपली संपत्ती. हां, आरोग्य म्हणजे चांगलं आरोग्य, म्हणजे निरोगी शरीर, कुठलाच आजार नाही, त्याला म्हणायचं हेल्दी. त्याचं विशेषण काय होतं? विशेषण हेल्दी. काय होतं? हेल्दी. म्हणजे आपण म्हणतो बघा, दिस बॉय इज अ हेल्दी बॉय. हेल्दी म्हणजे निरोगी, है की नाही? हेल्थ हेल्दी. हां, पुढं. Find out the correct option. सांगा. Shake your hands. Clap your hands.
काय करायचंय, काय करायचं आधी तुम्हाला चित्र बघायचे, मनाने निवडायचे का? तुम्हाला त्या मुलगी चित्रात काय करत आहे त्यानुसार तुम्हाला पर्याय निवडायचा आहे. शेक म्हणजे काय? आता मी तुम्हाला आता हे करते, सूचना देते, तुम्ही आता ती करून दाखवा मला. हा, शेक युअर हँड. हलवणे ना थोडक्यात, शेक हलवा, किंवा त्याचा अर्थ हा पण होतो शेक युअर हँड. बरोबर, म्हणजे एकमेकांचे नाही का, शेक युअर हँड. दुसरा अर्थ क्लॅप युअर हँड. फोल्ड युअर हँड म्हणजे या तीन पैकी जी कृती केली ती चित्रात आहे का? मग एक पर्याय राहिला आपला वेव युअर हँड. वेव म्हणजे हवेत हात हलवणे. वेव युअर हँड म्हणा. ही कुठली कृती आहे? वेव युअर हँड. वेव युअर हँड्स म्हणा. वेव युअर हँड. मग आपण जी आता कृती केली ती चित्रात आहे का? हो. मग किती नंबरला आहे? ऑप्शन नंबर 3. म्हणजे बघा, नुसते पर्याय आपण नुसते वाचून योग्य की अयोग्य नाही, त्याचा अर्थ समजला, त्या शब्दाचं मिनिंग कळलं की तुम्हाला 100% पेपर सोपा जातो. पण एक जरी शब्द अडला, तर काल शौर्यला गोज शब्द अर्थाचा त्याचा अर्थ कळत नव्हता. कुठला? गोज. GOES. कोण सांगते गोजचा अर्थ? आता तो सांगा, कारण त्याला माहिती आहे. गोज शब्द म्हणजे काय? गोज कोणाला माहिती? गोज सांगा की, तुलाच माहिती झालं आता. फक्त प्रश्नपत्र घेतलंच आहे ना? सांग. गोच भूतकाळ आहे. गोच. अरे भूतकाळ नाही रे. अर्थ जाणे. हा, गो म्हणजे आय गो टू स्कूल. गो म्हणजे शाळेत जाणे, कुठं पण जाणे, मग गावाला जाणे, शाळेला जाणे. गो म्हणजे जाणे. आणि गोज म्हणजे गेला का? गोज वर्तमान काळी रूप म्हणजे ES प्रत्यय लागतो गोला. कधी? प्रेझेंट टेन्स मध्ये. जेव्हा प्रेझेंट टेन्स असतो, सिंपल प्रेझेंट टेन्स असतो आणि वाक्याच्या सुरुवातीला ही, शी, इट असतं. आता इथं आहे बघा, इटच्या पुढं काय लागले रे? इटच्या पुढं काय लागले? EATच्या पुढं काय लागले? का लागले यस? कारण वर्तमान काळी वाक्य असेल आणि वाक्याचा कर्ता जर शी असेल, ही असेल किंवा इट असेल, तर त्या क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लागतो. म्हणजे अर्थ तोच राहतो, जाणे, फक्त त्याचं स्पेलिंग बदलतं. त्याच्यामुळे शौर्यला अर्थ कळत होता गोज म्हणजे काय. आता कळलं? आता मला एक वाक्य सांगा, मग गोजचं एक वाक्य सांगा तुम्ही. गोज या शब्दापासून एक वाक्य तयार करून सांगा इंग्लिशमधलं. मी सांगते आता. आय गो टू स्कूल. मी शाळेला जाते. हां, तुम्ही सांगा गोज. हां, सांग कतले, बसूनच सांग. रमेश गोज टू स्कूल. शबास. रमेश काय आहे? मुलगा का मुलगी? मुलगा. मग ही, त्याच्यासाठी सर्वनाम काय येतं रमेशला? ही. मग ही आलं तरी पण यस किंवा येस लागतं. शी आलं तरी पण यस किंवा येस लागतं. आणि इट आलं तरी पण यस किंवा येस लागतं. कोण सांगते अजून गोजचं वाक्य? शौर्य सांग. शी गोज टू गो टू स्कूल. गो का गोज? गोज. मग अजून कोण सांगते गोज? कधी वापरायचं गोज? मी आता काय सांगितलं? ही, शी, इट असलं की क्रियापदाला यस किंवा येस प्रत्यय लागतो. हां. ही चाइल्ड गोज टू स्कूल. ही चाइल्ड कसं येईल बाळा? ही इज अ चाइल्ड गोज टू स्कूल. त्याचा मुलगा किंवा त्याची मुलगी शाळेला जाते. हीज काय तर समजलं? समर्थ समजलं का? येस कधी वापरायचं? हां. पुढचा घ्या क्वेश्चन नंबर. If a teacher is busy in teaching, हां. how will you ask
सांगा. परमिशन मागायची ना. हो. परमिशनसाठी काय वापरायचं लिहिले आपण तिथं. काय परमिशन मागताना. प्लीज. हा मग सांगा आता पर्याय सगळे वाचा आधी. Sir, may I go out of the class? Excuse me, sir. Can I go out of the class? Sir, I have to go out. Sir, I want to go out. Option 2. बघा बाळांनो, आपण तिथं लिहिले परमिशन वापरण्यासाठी प्लीज नाही वापरत आपण. नीट वाचा काय लिहिले ते. परमिशन परवानगी. परमिशन म्हणजे परवानगी. हा कॅन मे हे शब्द वापरतात. त्याच्यात अजून एक शब्द ऍड करावा लागेल. कुठला. एक्सक्यूज मी. काय. Excuse me. एक्सक्यूज मी म्हणा. Excuse me. नाही एक्सक्यूज मी म्हटल्यावर आपण विनंती झाली आहे की नाही. एक्सक्यूज म्हणतो ना आपण. कृपया कृपया. मग option 1 येतो. एक्सक्यूज मी कधी वापरतो आपण. विनंती करण्यासाठी. विनंती करायची असते ना आपल्याला एखाद्याला. प्लीज सर मला जाऊ द्या किंवा विनंती करतो. Sir, please येतं ना. नाही पण ते तर प्लीज नाही ना. आता मग प्लीजच्या जागेवर काय येईल. Excuse me म्हणायला लागलं. हो ना पण ती विनंती झाली ना. एक्सक्यूज मी जर वापरला आपण. एक्सक्यूज मी कॅन आय गो. कृपया मी जाऊ शकतो का. म्हणजे आपण तिथं काय करतो विनंती करतो. पण आपल्याला प्रश्नात काय विचारलंय. संदेशन. काय विचारले प्रश्नात. परमिशन. परवानगी. परवानगी मागण्यासाठी आपण तिथं लिहिले बघा वरती. तिथं वाचा. परवानगी वापरण्यासाठी मागण्यासाठी. हे शब्द वापरतात विनंती करण्यासाठी. परवानगी मागण्यासाठी कॅन. परवानगी मागण्यासाठी कॅन किंवा मे वापरायचं आहे ना. पण तिथं पर्याय दुसऱ्यामध्ये ना एक्सक्यूज मी आले म्हणजे ती विनंती झाली. अरे हाय रे बाबा कॅन. पण त्याच्या आधीचा शब्द काय आहे. एक्सक्यूज मी. मग त्याच्यामुळे तो पर्याय येत नाही. पहिला पर्याय येतो मे. सर मे आय गो आउट ऑफ द क्लास. सर मी बाहेर जाऊ का. मे आय गो आउट. आपण वर्गात येताना काय म्हणतो. मे आय कम इन सर. मी आत येऊ का सर. मग हे काय झाली. मग आम्ही काय म्हणतो येस कम इन. मग तुम्ही काय मागितले आम्हाला. परवानगी मागितली. मग परवानगीसाठी कुठला शब्द आला वाक्यात. कॅन आला. मे. मग आता हिथं तुम्हाला मेचं वाक्य शोधावं लागेल. शोधा. सर मे आय गो आउट ऑफ द क्लास. हा सर मे आय गो आउट ऑफ द क्लास. पण थांबा थांबा अजून अजून चूक आहे ह्याच्यामध्ये. बघा जेव्हा आपण परवानगी मागतो त्याच्यानंतर तिथं क्वेश्चन मार्क पण असतो. क्वेश्चन मार्क आहे का पहिल्या वाक्यात. नाही हाय म्हणजे ते बरोबर आहे. जर तिथं क्वेश्चन मार्क नसता फुल स्टॉप असता तर ते वाक्य चुकीचं आहे. पण तिथं काय आहे क्वेश्चन मार्क पण आहे मे पण आहे म्हणजे परवानगीसाठी दुसरं पहिलं वाक्य बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1.